जय शिवराय भावांनो, आपण 2025चा आणि 2026चा डाटा कंपेअर करणार आहोत रँक मित्रावरचा. कारण की मागच्या वर्षी आणि यावर्षीच्या पेपरांमध्ये थोडाफार डिफरन्स आहे. त्यानुसार आपण कट ऑफ पण डिसाईड करणार आहे, कितीपर्यंत जाणार आहे, मागच्या वर्षी एवढा जाणार आहे की कमी जाणार आहे. तर सर्वात पहिले आपण बघू 2025मध्ये जो डाटा मिळाला होता रँक मित्रावर, तो आहे 10,341 मुलांचा हा डाटा आहे. तर या डाट्यानुसार आपण बघणार आहोत. तर 155वरचा मागच्या वर्षी मुलगा होता एक, तो पण SCचा होता, OBCचा नव्हता. त्याच्यानंतर 150वर 9 मुलं होते मागच्या वर्षी, आणि 145वर 32 मुलं होते. तर हा याप्रमाणे डाटा आहे. आणि 140वरती 65 मुलं होती. तर आपण आता यंदा बघू की 140पर्यंत किती मुलं होते. तर 2026च्या PDF वर आपण जात आहे आता. तर आता आलो आपण मित्रांनो 2026च्या डाट्यावरती. तर बघा मित्रांनो, 2026मध्ये 155वरती एक पण मुलगा नाही आहे कोणत्याच कॅटेगरीचा, आणि 154वर पण एक पण नाही आहे. 153वरती 2 मुलं आहेत मित्रांनो, जे बघून घ्या तुम्ही. महाराष्ट्राचा डाटा आहे हा, आणि हा 12,000 प्लस मुलांचा डाटा आहे. तो 10,000चा आहे आणि हा 12,000चा आहे, असं पकडून चला मित्रांनो. म्हणजे इथं थोडाफार डिफरन्स त्या 2,000 मुलांचा पण येईल, कारण की इथं डाटा जास्त आहे, तिथं डाटा कमी आहे. तर 152वरती पण 2च मुलं आहेत, 151वर तेच मुलं आहेत. हे 2-2 प्लस नाही आहेत मित्रांनो, हे त्याच्यातच आहे. पाहून घ्या तुम्ही इथं किती डिफरन्स आलेला आहे. 140वरती इथं 3च मुलं आहेत, आणि इथं 2025मध्ये 140वरती 65 मुलं होते. बघून घ्या तुम्ही, 65 मुलं आणि तिथं फक्त 2 मुलं. मग पेपर कंपेअर करता हा 2026चा पेपर आहे मित्रांनो. हा जो दाखवत आहे ना मी, हा 140वरती फक्त 3 मुलं, हा 2026चा आहे. आणि हा जो डाटा आहे 140वरती 65 मुलं, हा आहे 2025चा. म्हणजे 2025चा पेपर 140-65 प्लस मुलांना मार्क्स होते. आणि बघू शकता यंदाचा पेपर कठीण पातळी किती आहे. तर काठिण्य पातळीमुळे हे 3च जणांना शक्य झालेलं आहे. 135वरती इथं 31च मुलं आहेत 2026मध्ये, आणि 2025मध्ये 130वरती 290 मुलं आहेत. बघून घ्या तुम्ही. 125वरती 566 मुलं आहेत, आणि इथं 125वरती फक्त 195 मुलं आहेत. तर 2026मध्ये 125वरती फक्त 195 मुलं आहेत, आणि 2025मध्ये 125वरती 500 मुलं आहेत. म्हणजे डबलचा फरक पडत आहे मित्रांनो. पेपरची लेवल बघून घ्या तुम्ही फक्त 2026मध्ये किती भारी आहे. हा डाटा 2025चा आहे मित्रांनो, आणि हा डाटा 2026चा आहे. तर इथं 120वरती फक्त 436 मुलं आहेत, आणि इथं 120वरती किती मुलं आहेत, 897. म्हणजे डबलचा फरक आहे यंदा. म्हणजे पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता की किती लेवल डिफिकल्टी आहे. आणि मित्रांनो, इथं 115वरती फक्त 1325 जण आहेत. हां, आणि आपल्या इथं 110वरती 1570 मुलं आहेत. इथं 110वरती 1881 मुलं आहेत, आणि इथं या PDF मध्ये 110मध्ये 1570 मुलं आहेत. म्हणजे इथं पण फरक येत आहे. बघून घ्या तुम्ही. जर वॅकन्सी वाढल्या तर मागच्या वर्षीपेक्षा 2 किंवा 4 मार्क्सने कट ऑफ डाऊन होईलच, आणि जर नाही वाढल्या तर मागच्या वर्षीसारखाच कट ऑफ राहील मित्रांनो. हा डाटा बोलत आहे, कारण की हा जो डाटा हा 12,000 मुलांचा आहे, तरी पण हा त्याच्या मागे आहे. आणि हा जो डाटा आहे ना, हा 10,000च मुलांचा आहे. तर याच्यामध्ये बघून घ्या तुम्ही 120 प्लस किती मुलांना मार्क्स आहेत, तर 95 प्लस किती मुलांना मार्क्स आहेत. तर इथं सर्वात जास्त खेळ इथपर्यंत होईल. जास्त खेळ इथपर्यंत, कारण मागच्या वर्षी पण इथपर्यंत जास्त खेळ झाला. 100 वाल्यांचे पण काही मुलांचे मार्क्स वाढून 108पर्यंत गेले असतील, आणि त्यांचं सिलेक्शन झालं. तर इथं 100वर 3,067 मुलं आहेत, आणि आपल्या या भरतीत 100 प्लस 3102 आहेत. पण हा डाटा जो आहे हा 12,000 मुलांचा आहे, म्हणून इथे 3100 भरत आहेत. नाही तर हा बी कुठंतरी त्याच्यापेक्षा कमीच असता डाटा. तर तुम्ही पकडून घ्या तुम्ही, वरच्या वर म्हणजे 110च्या वर मार्क्स करणं किती मुलांना कठीण झालेलं आहे. की 436 मुलं इथं आहेत, आणि इथं 110च्या वर 897 मुलं आहेत. म्हणजे यंदाची काठिण्य पातळी बघा मित्रांनो तुम्ही की किती आहे. आणि यंदा काही शिफ्टला खरोखर नॉर्मलायझेशन बी जास्त होणार आहे. त्याच्यामुळे आता रोजगार विथ अंकितवरचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, त्याच्यात पण तुम्हाला समजलं असेल. 100 प्लस इथं 31चे मुलं जे दिसत आहेत ना तुम्हाला, तर असं समजू नका की हे जास्त आहेत. हे जे 31चे मुलं जे दिसत आहेत ना 100 प्लस, तुम्हाला 2026च्या PDF मध्ये दाखवत आहे मी हे 100 प्लस. तर हे समजू नका जास्त आहे, कारण की हा डाटा 12,000 प्लस मुलांचा आहे, आणि हा जो डाटा आहे हा 10,000 प्लस मुलांचा आहे. तर इथं 100 प्लस 3,067 मुलं दिसत आहेत तुम्हाला, कारण की हा 10,000 मुलांचा आहे डाटा. हे 2025ची PDF आहे. तर आता आपण जाणून घेऊ की आपल्या OBCमध्ये 100 प्लस किती मुलं करत आहेत. तर इथं OBCमध्ये 100 प्लस 1,691 मुलं करत आहेत मार्क्स, आणि 2026च्या PDF मध्ये 1,842 मुलं फक्त 100 प्लस मार्क्स घेत आहेत. मला हे 2025च्या PDF मधले आहेत.
3067 मुलं आणि हे जे 3102 दिसत आहेत हे आहेत 2026च्या पी डी एफमधले मुलं. परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा 12,000 प्लस मुलांचा डाटा आहे, त्याच्यामुळे शिल्लक दिसत आहेत तुम्हाला इथं. आणि आपले समजा ओबीसीच्या 300 जागा आहेत. आता आपण ओबीसी पकडू, ओबीसीच्या 300 प्लस जागा आहेत आणि ओपनच्या पकडून घ्या तुम्ही 200 पकडून घ्या फॉर एक्झाम्पलसाठी. म्हणजे सरासरी चांगला हिशोब लागला पाहिजे त्याच्यानुसार सांगत आहे आपण. दोन्ही मिळून 500 जागा आहेत समजा, तर दोन्ही मिळून 500 जागा आहेत. तर यातले मुलं काही ओबीसीतले ओपनमधून होत असतात, ज्यांचं वय 22-23 वर्षाच्या अंदर आहे, ते ओपनमधून पण पास होत असतात. तर आपण इथं 50-50 बघू. म्हणजे आपण बघू की समजा यंदा जे मुलं ग्राउंडसाठी पास होणार आहेत ओबीसीचे, ते पकडू. समजा आपण असं समजू की आपण 400 जागासाठी होणार आहेत पास, कारण की ओपनमधल्या काही जागा ओबीसीचे मुलं खाणार आहेत आणि जास्त ओपनच्या जागा ओबीसीवालेच मुलं खात असतात. तर आपण पकडू 400 गुणा 7. तर एवढ्याच वॅकन्सीवर बोलत आहे मित्रांनो मी. वॅकन्सी वाढल्यावर हा हिशोब वेगळा राहील. तर 400 गुणा 7 मुलं बोलावणार आहेत ग्राउंडसाठी. तर 7-2800 मुलं हे ग्राउंडसाठी बोलावणार आहेत, जर जागा वाढल्या नाहीत तर. आणि जर वाढल्या तर हे 5000 होतील डायरेक्ट. तर 2800 मुलं बोलावणार आहेत. तर आपण ओबीसीचे बघू 2800 मुलं कुठपर्यंत होत आहेत. तर 2026च्या पी डी एफमध्ये. तर हे मित्रांनो 2026ची पी डी एफ आहे, तुम्ही पाहता आहे. आणि 2800 मुलं इथं होत आहेत ओबीसीचे. बघून घ्या, हे आहे ओबीसीची कॅटेगरी. हे जे 2-2 दिसत आहेत ना तुम्हाला, हे ओबीसीची कॅटेगरी आहे मित्रांनो. आता तुम्ही बघा 2800 मुलं होत आहेत. हे 90 प्लस 2874 मुलं होत आहेत. म्हणजे ज्याचे 90 प्लस मार्क्स आहेत ते तुम्ही समजून चला, रॉ स्कोर ज्याचा 90 प्लस आहे यंदा, ते ग्राउंडसाठी 100% होणार आहेत. आणि ज्यांचा 85 प्लस आहे आणि हार्ड शिफ्ट आहे, त्यांनी समजून चला की तुमचं ग्राउंडसाठी नाव येणार आहे. तर वॅकन्सी वाढो अगर ना वाढो. आणि फायनल कट ऑफ मी इथूनच सांगतो मित्रांनो, ज्याचा 105च्या वरती फायनल म्हणजे 105च्या वरती स्कोर आहे रॉ स्कोर आणि टॉप 30मध्ये शिफ्ट आहे, त्याचं 100% फायनल होईल. या डाट्यावरून वरून आपल्याला असं कळत आहे. आणि असं समजू नका की हा डाटा खूप कमी आहे आणि इथं सर्व मुलं डाटा देत नाहीत. हुशार मुलं, हा डाटा नेमका म्हणजे हुशार मुलांचाच आहे. 99% हुशार मुलं इथं डाटा देतातच. असा एखादाच मुलगा असेल की त्यानं इथं डाटा दिला नसेल आणि त्याचं सिलेक्शन होईल. तुम्ही बघून घ्या ना, इथं टॉपवाले मुलं जे आहेत त्यांनी डाटा दिलेला आहे, म्हणजे काही राहिलंच नाही आहे ना याच्यात. डाटा राहिला कोणता मग असे मुलं अशा मुलांचा डाटा राहिला असेल की त्यांचा डाटा काही कामाचाही नाही. 60 आणि 70 वाल्यांचा डाटा कायच कामाचा आहे, कारण की ते कॉम्पिटिशन म्हणजे अजिबात नाही आहे. बघून घ्या इथं जर जागा जर वाढल्या ना, तर आपले 5000 मुलं होतील समजा. तर 5000 मुलं कुठपर्यंत येत आहे ते, तर इथला कमी तर काही कट ऑफ लागणार नाही, कारण की 70पर्यंत, कारण की त्यात नॉर्मलायझेशन होईल खूप साऱ्या मुलांचं. पण 5000 जर म्हणजे समजा जर वॅकन्सी वाढल्या तर कट ऑफ तुम्ही 80 पकडून घ्या ग्राउंडचा. फिजिकलसाठी कट ऑफ 80 पकडून घ्या मित्रांनो. आणि जर वॅकन्सी वाढल्या नाहीत, म्हणजे तुमचा जर रॉ स्कोर 80 असेल आणि वॅकन्सी वाढायचे चान्स आहेत, तर तुम्ही फिजिकलची 101% प्रॅक्टिस करा. आणि जर तुमचा जर 85 स्कोर आहे रॉ स्कोर आणि टॉप 30 शिफ्ट आहे आणि वॅकन्सी वाढो अगर ना वाढो, तर तुमचा फिजिकलसाठी चान्स आहे. तुम्हाला फिजिकलची तयारी करा मित्रांनो. आणि ज्यांचा स्कोर 100 प्लस आहे आणि टॉप 30मध्ये त्यांचं नाव आहे, कारण की तुम्ही 1800 मुलांमध्ये जा आणि याच्यातले 50% ग्राउंडमध्येच कटणार आहेत. 50-60% मुलं ग्राउंड आणि मेडिकलमध्ये 100% कटतच असतात मित्रांनो, 50% मुलं. तर याच्यात एवढं काही नाही आहे. 100 प्लस ज्यांचा रॉ स्कोर आहे आणि टॉप 30 नाव आहे तुमचं टॉप 30 शिफ्टमध्ये, तर तुम्हाला म्हणजे 100% तुमचं फायनल व्हायचा चान्स आहे. आणि ज्याचा 105-110च्या वर स्कोर आहे त्याला तर काही वादाच नाही, म्हणजे टॉप 30मध्ये नाव आहे आणि टॉप म्हणजे 110च्या वर स्कोर आहे, त्यांचा 100% फायनल होणार आहे. बघून या तुम्ही 120 वर फक्त इथं 284 मुलं आहेत हे 2026च्या पी डी एफमध्ये. आणि इथं 2025च्या पी डी एफमध्ये 120च्या वर 489 मुलं आहेत ओबीसीचे. म्हणजे हा डबलचा फरक होत आहे बघा तुम्ही. इथं 120च्या वर एस टीचे 17 मुलं आहेत 2025च्या पी डी एफमध्ये, आणि इथं एस टीचे 6 मुलं आहेत फक्त. बघून घ्या, म्हणजे डबलचा फरक येत आहे. 6 कुठं आणि 17 कुठं, हे तर टिबलचा फरक येत आहे. 37-18 म्हणजे टिबलचा फरक येत आहे हा एस टीचा. हे शेवटची कॅटेगरी एस टीची आहे मित्रांनो, हे ओबीसी आहे. या 2 कॅटेगरी मी सांगितलेल्या आहे. आणि बाकी कॅटेगरी तुम्हाला जर बघायच्या असतील, हे बघा, 1 नंबरची UR, 2 नंबरची ओबीसी, 3 नंबरची EWS आणि 4 नंबरची SC आणि 5 नंबरची ST, अशानुसार कॅटेगरी आहेत. तर हा कट ऑफ तुम्हाला समजला असेल मी कोणत्या बेसिसवर सांगत आहे. म्हणजे असं आपण कुठे बी म्हणजे वाऱ्यावर कट ऑफ सांगितलेला नाही, एकदम एक्झॅक्ट मागच्या डाट्यावर ॲनालिसिस करूनच सांगितलेला आहे. मागचा डाटा असा होता म्हणून कट ऑफ असा गेला, आणि यंदाचा डाटा त्याच्यापेक्षा काहीतरी अलग बोलत आहे म्हणून कट ऑफ 2 मार्क्स. तुम्ही वॅकन्सी जर वाढल्या तर 2 मार्क्स कमी पकडून घ्या मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ. 2 किंवा 4 मार्क्स पकडून घ्या, 2 किंवा 4 मार्क्स कमी पकडून घ्या. आणि जर वॅकन्सी
वाढल्या नाहीत तर एक्झॅक्ट तोच कट ऑफ पकडून घ्या तुम्ही. 105 ते 108च्या दरम्यान वॅकन्सी जर वाढल्या नाहीत तर कट ऑफ फायनल कट ऑफ हा जाईल. आणि जर वॅकन्सी वाढल्या तर हा कट ऑफ 100पर्यंत पण राहू शकते, कारण की यंदा म्हणजे मार्क्सच नाही आहेत मुलांना जास्त. तुम्ही आता डाटा बघितला 12,000च्या PDF मार्क्स म्हणजे कमी भरून राहिले मुलं 100च्या वर आणि 110च्या वर. आणि 2025च्या PDF 10,000च डाटा आहे आणि त्याच्यात पण मुलं जास्त भरत आहेत, म्हणजे डबलचा फरक पडत आहे. इकडे तर वर तर इथे म्हणजे इथं बघा ना तुम्ही 155, इथं 140 वरती किती मुलं आहेत, तर 135 वर, 130 वर 290 मुलं आहेत. आणि इथं आपल्या 2026च्या PDF बघा 130 वर किती मुलं आहेत तर भावांनो, 130 वरती बघा फक्त 88 मुलं आहेत. 88 कुठं आणि 290 कुठं, म्हणजे 8 24 म्हणजे 3 गुणा फरक आहे, म्हणजे डबलपेक्षा जास्त फरक आहे मित्रांनो मागच्या वर्षीपेक्षा. 130 वर मुलं जे आहेत त्यांना. मग याच्यावरून तुम्ही कट ऑफचा एक अंदाज लावू शकता मित्रांनो की कट ऑफ किती जाऊ शकते तर. आणि हे PDF रँक मित्राचे एकदम रिअल डाटा आहे, म्हणजे याच्यात फेक डाटा कोणीच भरू शकत नाही. तर तुम्हाला सांगल्याप्रमाणे जर तुमचे मार्क्स तेवढे बनत असतील OBC मधून तर तुम्ही फिजिकलची 100% तयारी करा मित्रांनो. कारण की कसं आहे वेळेवर कसं आहे काहीच होऊ नाही शकत त्याच्यामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रातले 2 मुलं बघा मित्रांनो, हा अभिषेक दिलीप नलगे आहे. हा मुलगा जो आहे ना, हा 153.25 यांनी पहिले डाटा दिलेला होता, म्हणून याचं पहिले नाव दिसे. आणि आता याचा इथं आला, हा जाधव आहे, हा 153.25 वरती आहे मित्रांनो. खान 140 वरती आहे आणि 139. आणि 10 नंबरची जी रँक आहे मित्रांनो, विजय आहे हा, इथं 137.5 याची रँक आहे 10. आणि याच्यामध्ये तो जो आपला गिरी होता तो गेलेला आहे, त्यांनी आपल्याला नंबर म्हणजे साधून कॉन्टॅक्ट केलेला होता. आता आला विषय मुलींचा, तर मुलींचा याच्यात डाटा फक्त मुलींचा डाटा दाखवतो आहे मित्रांनो तुम्हाला मी. मुलींचा जो डाटा आहे ना याच्यामध्ये, फिमेलचा डाटा यंदा 1460. आणि फिमेल बघा तुम्ही कुठूनपासून सुरू होतात मार्क्सवाले, 135. फिमेलचा डाटा आहे 1460 आणि 135 वरून सुरू होत आहे फिमेल. आणि याच्यामध्ये किती पासून सुरू होत आहे, व्हिडिओ बघत राहा मित्रांनो लास्टपर्यंत. आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की आपण व्हिडिओ म्हणजे पुरा ऑथेंटिक व्हिडिओ आणत असतो, कोणते म्हणजे भलकोणत्या माहितीवरती नसताना. इथं पण 135 वरच आहे मित्रांनो मुलगी. मुलीचं सांगा, 135 वर एक मुलगी आहे इथं, आणि इथं 135 वर एक मुलगी आहे. बाकी मग 125 वर 5 मुली आहेत इथं, आणि इथं 125 वरती 16 मुली आहेत. बघून घ्या तुम्ही. हे जे आहे ना, हे 2025ची आहे मित्रांनो PDF. हे इथं 16 मुली आहेत आणि इथं फक्त 125 वर 5 मुली आहेत. म्हणजे बघून घ्या तुम्ही, मुलींसाठी पण पेपर भारीच गेलेला आहे म्हणता येईल. 120, 110 म्हणजे मागच्या वर्षी मुलींचा पण कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा कमीच जाणार आहे. मुलींनी बरं आपला मागच्या वर्षीपेक्षा 3-4 मार्क्स कट ऑफ कमी पकडून घ्या, कारण की मी प्रत्येक कॅटेगरीचा मागच्या वर्षी कट ऑफ पाहिलेला नाही मुलींचा. तर तुम्हाला जर 90 मार्क्स बनत असतील मुलींनो, तर तुम्ही 100% फायनलची तयारी करून ठेवा. आणि 80+ जर मार्क्स असतील तर तुम्ही फिजिकलची तयारी चांगली करा मुलींनो. आणि हा कट ऑफ असाच जाणार आहे, कारण की हा डाटा जो आहे ना, हा एकदम रिअल आणि ऑथेंटिक डाटा आहे सर्वांसाठी. तर याच्यामध्ये काहीच विषय नाही आहे. आणि सर्वांना सांगितलेलं आहे मी, ज्यांचा 80+ म्हणजे आपल्या जर जागा वाढल्या तर 80+, आणि नाही जर वाढल्या तर 85+ ज्याचा स्कोर आहे त्यांनी फिजिकलची तयारी करा. आणि टॉप 30 शिफ्टमध्ये नाव आहे, आणि तुमचा स्कोर जर 100ही बनत असेल तर तुम्ही फायनल सिलेक्शनची तयारी करा. तर मित्रांनो, आपल्याला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजलं पाहिजेत. आणि तुमचे मार्क्स कमेंटमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला तिथून पण समजेल की कट ऑफ किती जाऊ शकते. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय मित्रांनो.